नमस्कार, मी प्राची पाखरे. मी मराठीच्या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आजची स्त्री पुरुषांपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी नाही हे तिने सिद्ध केलंय. तिच्या नोकरी व्यवसायामुळे, तिच्या शिक्षणामुळे सुद्धा. आणि आजची स्त्री फिटनेसच्या बाबतीतही पुरुषांपेक्षा पुढे जाऊ शकते. पुरुषां एवढीच फिट अँड फाईन आणि बॉडी बिल्डर होऊ शकते. ह्याचं उदाहरण म्हणजे नताशा प्रधान. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आहे बॉडी बिल्डर चॅम्पियन नताशा प्रधान. आपण तिचं स्वागत करूया. हाय नताशा, मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर तुझी मस्क्युलाइन बॉडी बघून मी पण इम्प्रेस झाली आणि थोडी भीती वाटते. तुझं हे जे बॉडी स्ट्रक्चर आहे किंवा तुझी मस्क्युलाइन पर्सनॅलिटी आहे, आपण त्याच्याविषयी तुझ्या फिटनेसबद्दल बोलणारच आहोत. पण आधी मला सांग की तुझ्या एरियामध्ये तू अशी भाईगिरी किंवा दादागिरी अशी काही करतेस का, की मुलं तुला किती घाबरतात? मी जेव्हा रस्त्याने जेव्हा चालते, मी नॉर्मली चालते, पण सगळ्यांना असं वाटतं की मी एकदम हिच्याशी बोलू की नको असे त्यांना वाटतं. कारण मला बोलताना ते कुरकुर त्यांच्या आजूबाजूचे सगळे चालू असते, ती मी ऐकत असते, पण मी तेवढं इग्नोर करत असते. आणि मग एकदा निघून गेली, माझे भाव वगैरे सगळे उभे असतात, त्यांना ते विचारते, अरे ताई आहे की काय, मुलगा आहे की मुलगी आहे ती, असे नेहमी म्हणजे प्रश्न माझ्या कानावरून येत जात असतात. ते व्हेरी वेल मेंटेन्ड. आणि तुझ्या या पर्सनॅलिटीचा इफेक्ट म्हणजे मुलींसाठी हे चांगलं उदाहरण आहे की ईव्ह टीजिंगचे प्रसंग होतात किंवा छेडछाडीचे प्रसंग होतात, त्यांच्यासाठी अशी पर्सनॅलिटी असेल तर मुलं सुद्धा घाबरतात. हे हिच्या पर्सनॅलिटीतून आपल्याला कळतंय. मला सांग, आता तू बॉडी बिल्डिंग या फील्ड हे तू निवडलंस कसं हे क्षेत्र? नाही, आधी मला ह्याच्याबद्दल म्हणजे बॉडी बिल्डिंग काय हे माहितीच नव्हतं किंवा बॉडी बिल्डर कसं असतं ते पण माहीत नव्हतं. मी पोस्टर फक्त बघायचे की हे असे बॉडी बिल्डर असतात आणि जिम म्हणून नाव आहे, जिमच्या आतमध्ये काय आहे ते पण माहीत नव्हतं. हे मला ड्रीम कम ट्रू असं काही झालंय का? मी असं विचार करायची की आधी की माझी पण एक अशी, मी असं म्हणजे लोकांना ॲक्च्युली मी बघायची की मुलींचं कसं मोस्टली कंपॅरिझन खूप असायचे मुलांमध्ये मुलींमध्ये, आणि ते मारामारी वगैरे हे सगळं खूप बघायचे. त्यावेळेस मी असे विचार करायची की मी जर असे असती ना तर 2-4 असे उडवून टाकले असते. म्हणजे तेव्हा माझा मी विचार करायचे म्हणजे माझी पण अशी बॉडी व्हायला पाहिजे, हा फक्त विचार असायचा. कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, शिक्षणात तुला कसा इंटरेस्ट होता, आणि मग तू स्पोर्ट्समध्ये किंवा फिटनेसमध्ये कशी वळलीस? आम्ही खूप लहान होतो तेव्हा माझी आई फुल डेला एक बेबी सिटिंग करायची. ती घरी म्हणजे तिकडेच राहायची ती, आणि दिवसभर म्हणजे कोणच नसायचं आम्हाला बघायला. म्हणजे आम्ही एकदम, आणि डॅडींचं तर लक्षच नसायचं आमच्यावरती. कधी आलं तर ठीक आहे, नाही आलं, स्टडी केली तरी ठीक आहे, नाही केली तरी ठीक आहे. त्यांचं एक असं असायचं की तुम्ही स्टडी करून करणार काय, मुली आहेत फक्त, काय मोठ्या झाल्या की चूल आणि मूल या 2च गोष्टी करायच्या आहेत, मग त्याला शिक्षण कशाला पाहिजे. मग माझी खूप कसकायची त्याच्यावरती. शिक्षण आमचं पूर्ण केलं नाही आहे. मला SSC पर्यंत मी खूप म्हणजे एवढं बॅड सिच्युएशनमधून काढली खूप. म्हणजे आम्हाला 1 वर्षाला तर आम्हाला आदिवासी जे असतात त्यांच्या पण हॉस्टेलमध्ये टाकणे, जिथे जेवणाचे सगळ्यांचे असे हे होतं, आणि तिकडे मग बघायला पण नाही व्यवस्थित कोण, किंवा एज्युकेशन पण चांगलं नाही आहे. मग एकदम इरिटेट व्हायचं तिकडे जाऊन. कसं ते म्हणजे तो वर्ष संपतोय 10वीचा. आधी मी बँड्राला होती, तिथूनच आम्हाला सगळ्यांना काढली आणि मग तिकडे टाकलं. आणि मग 1-2 वर्ष मी तिकडे होती. त्याच्यानंतर मग तिकडून जशी आमची SSC झाली मग मी आमचं स्टडीज स्टॉप करून टाकलं. मम्मी माझी खूप सपोर्टेड आहे तशी. तर मी जेव्हा सांगायची मम्मी मला हे करायचं आहे, मम्मी मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, त्याच्या काही पण गोष्टींमध्ये इंटरेस्ट असलं असं सांगितलं की ती मला कसं पण करून हेल्प करायची या गोष्टीमध्ये. आणि मग मी गेल्या 5-6 वर्ष मी तरी बेबी सिटिंग केलं, कारण हा फील्ड माझा लक्षातच नाही आहे. पण ह्या बेबी सिटिंग केल्याच्या नंतर मी तिकडे पण लहान मुलांमध्ये माझं असं वाटाय मध्येच काहीतरी किक मारायचं, नाहीतर स्प्लिट मारायची किंवा स्कॉट मारायचे, हे सगळे असं काहीतरी करायचे. पण ते बेबी सिटरचे जे पॅरेंट्स असायचे ते विचारायचे, अरे नताशा की मुलांना तू काय शिकवतेस, ते एकदम ॲक्टिव्ह होत आहेत, ते असं शिकवत आहेत, आम्हाला
लिटरली ते आपले मसल्सचे नावं सांगतात, इंटरनल मसल्स किंवा बोनचे नावं सांगतात. अच्छा, म्हणजे मी अशी बडबड करायची त्यांच्या समोर. म्हणजे त्या बाबतीत तुझं फिटनेसच्या बाबतीत किंवा मग त्या एक्सरसाइजच्या बाबतीत तुझं नॉलेज तेव्हा होतं, तुझं त्या बाबतीत वाचन वगैरे? तेच एक बुक असं मला भेटलं होतं, ते बुकमध्ये वाचायची मी, त्याची डीप स्टडी होती त्याच्यामध्ये. तर मला ते कोणी दिलेलं होतं, तर मी त्याची स्टडी करायची त्याची. म्हणजे त्या बेसवरती मला एक जिममध्ये मी एंट्री मारली आणि माझे फ्रेंड सर्कल होते मला, त्यांनी मला सांगितलं की म्हणून असं असं जिम आहे तर तू तिकडे जॉईन हो. आणि तिकडे मग मी ते जे वर्कआउटचे जे शेड्यूल असतात किंवा हाऊ टू डू, कसं करायचं ते. म्हणजे इथून तुझ्या फिटनेसच्या प्रवासाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आपण नताशाच्या आणखीन फिटनेस प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत, पण इथे वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्याबरोबर आहे लेडी बॉडी बिल्डर नताशा प्रधान. नताशा, आपण ब्रेकवर जाण्याआधी थोडंसं तुझ्या पूर्वायुष्याबद्दल, थोडंसं तुझं कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली आणि नंतर तू फिटनेसच्या क्षेत्रात कशी उतरलीस ते आपण जाणून घेतलं. पण मला सांग, आज फिटनेस किंवा बॉडी बिल्डिंग हे तुझं पॅशन झालंय, तुझी लाईफ झाली आहे, तेच तुझं एक करिअर झालंय, पण काही अडचणी आल्या का तुला याच्यामध्ये? मी आधी बेबी सिटिंग सोडली, त्याच्यानंतर मग मी ह्या लाईनीमध्ये आली. पण ह्या जिममध्ये स्टार्टिंगला पगार कमी असतो. कारण स्टार्टिंगला मी तरी 6,000च्या पगारावरती मी स्टार्ट केलेलं होतं. कारण तो मला इनफच नव्हता. माझी मुलगी आहे, तिचा शाळेची फीज वगैरे आहे, प्लस आमचा वरचा खर्च असतो, घरामध्ये द्यावं लागतं, आणि प्लस डाईट. म्हणजे खूप हार्ड सिच्युएशन येतं. आणि मी आजपर्यंत जशी म्हणजे स्वतःला सावरून घेतलं आणि उभी राहिली, तर त्यापासून मी अजूनपर्यंत कोणाची मदत अशी मागितली नव्हती की मला हेल्प करा, मला हे. मी जेवढं होईल तेवढं मी स्वतः करायचा प्रयत्न केला. किती हार्ड सिच्युएशन आलं, मी माझी चप्पल तुटली तरी पण ती काहीतरी लावून त्याला मी ते चालवायची. किंवा ट्रॅव्हलिंग नसेल तर जास्त 1-2 किलोमीटर मी चालत जायची आणि पोचायची कुठेही जायचं असेल तर. पण मी कुणाकडे मागायची अशी कामं केली नव्हती. तर खरं तर तुझी ट्रेनिंग नेमकी कुठे झाली होती आणि कुठल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बद्दल तू सांगतेस? मी आधी एक छोटीशी जिम होती, त्या जिममध्ये मी ट्रेनिंग केली. तिकडे मला ट्रेनिंग करताना म्हणजे माझ्या बॉडीचं जे लुक म्हणजे चेंज बघून एकाने सांगितलं की इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशननी आता लेडी बॉडी बिल्डरची कॉम्पिटिशन चालू केलेली आहे, तर तू त्याच्यामध्ये पार्ट का नाही घेते? मला माहिती नव्हतं ते काय आहे आणि ॲक्च्युली तर. आणि मी लेडी बॉडी बिल्डर हा प्रकारच बघितला नव्हता कधी. तर मला त्यांनी सांगितलं, मग त्यांनी मला फोर्स केलं की तू बघ तू कसं असतं हे असं. म्हणजे त्यांनी खूप मला हेल्प केलं शिकवायला, समजवायला की असे वर्कआउट असतो. त्याच्यानंतर मग मी मुंबई महाराष्ट्राची कॉम्पिटिशन पण त्याच्यामध्ये सिलेक्शन पण झालं. त्याच्यानंतर मग पण मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला मी पोहोचू शकले नाही, कारण दॅट इज माय फर्स्ट इयर. पण कॉम्पिटिशनच्या नंतर जेव्हा अनाउन्समेंट झालं की लेडीज बॉडी बिल्डिंग असं बंदच होणार आहे, सो मी नर्वस एकदम बसलेली होती. आणि इतक्यात सडनली मला एक कॉल आला की तू नताशा प्रधान आहेस काय, लास्ट इयर बॉडी बिल्डर. त्यांनी कन्फर्म करून घेतलं आणि त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली की IBBFनी परत लेडी बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे, सो यू आर इंटरेस्टेड. तो मी आणि खूप मला फोनवरती मला त्यांनी खूप असं हे दाखवलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं, अरे त्यासाठी सपोर्टची पण मला एवढा इन्कम पाहिजे की मला ते प्रिपेअर करायसाठी माझ्याकडे खूप हे आहे. तर मी विचार केला आणि मी त्यांना भेटून पण आली. ज्यांनी मला कॉल केला त्यांना पण भेटली आणि त्यांना मी सांगितलं मी प्रिपेअर कराय, माझ्याकडे शॉर्ट टाईम आहे आणि मला प्रिपेअर करायचं आहे. तर मी मॅक्झिमम मी किती म्हणजे स्ट्रगल आलं ना तरी मी मॅक्झिमम मी ट्राय करणार. मी फक्त क्रिस्टिन मॅमचंच फक्त माझ्या डोक्यात होतं लक्षात. त्यावेळेस मी कुणाला कॉल नाही केला, काहीच केलं नाही. मी फक्त आमच्या क्रिस्टिन मॅम आहेत
ज्या NGO चालवत आहेत. म्हणजे एका NGO कडून तुला सपोर्ट मिळाला, तिथून तुझी सुरुवात झाली. काय काय नेमकं पाठबळ, काय काय नेमकं प्रोत्साहन तुला त्या NGO कडून मिळालं? मी ज्या क्रिस्टन मॅमकडून ज्या हेल्प मी घेतली, मी सगळ्यात पहिला कॉल त्यांना केला. त्या ह्युमॅनिटेरियन वेलफेअर असोसिएशन रिसर्चच्या मोठ्या म्हणजे ते NGO चालवतात. मी त्यांना एक कॉल केला आणि सांगितलं, मॅम असं असं गोष्ट आहे आणि मी खूप इंटरेस्ट आहे. तर त्यांनी मला ह्याच्यात जास्त इंटरेस्ट घातला. अरे तू पुढे जा, म्हणजे त्यांनी मला पुश केलं आणि मला खूप समजवलं की आणि म्हणजे तू पुढे जा, मी तुझ्या मागे आहे, तुला काही लागतंय काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण असल्या ना, मला त्या खूप हेल्प केलं त्यांनी गुलजिममध्ये एक माझ्याबद्दल सांगितलं की असं असं आहे आणि तुला एनरोल करून घेतलं आणि मला एनरोल केलं आणि मला गुलजिमने पण खूप सपोर्ट केलं. तर अशा प्रकारे तुला फिटनेससाठी आणि बॉडी बिल्डिंगसाठी त्यांच्याकडून सपोर्ट मिळाला, तू सांगितलंस. आपण तुझ्याशी गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत, नताशा प्रधानशी गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा फक्त मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आपण गप्पा मारतोय बॉडी बिल्डर नताशा प्रधानशी. ज्या पद्धतीने तू तुझी ही मस्क्युलाइन बॉडी तयार केली आहेस, त्यामागचं काय रहस्य आहे? तुझं डाएट प्लॅन कसं असतं, कसं शेड्यूल असतं तुझं एक्सरसाइजचं? डाएट प्लॅनमध्ये आम्हाला 8 मील तरी असतात. 8 मीलसाठी आम्हाला आधी सकाळी लवकर उठायला लागते. हा एक हॅबिटच करावं लागतं. सकाळी लवकर उठून पहिला एक प्रोटीन पावडर घ्यायची. त्याच्यानंतर मग सेकंड असतं ओट्सची पण क्वांटिटी एक छोटी एक बाउल असतं. आणि त्याच्यानंतर मग वर्कआउट माझा चालू होतो. तरी मी मॅक्झिमम मी 6:30-7 वाजता वर्कआउट चालू करते. ओके. आणि 7 वाजता वर्कआउटच्या नंतर मला 2-2.5 तास कधी त्याच्या जास्त असं वर्कआउट करायला लागतं. वर्कआउटचं पण आमचं कसं कधी आधी गेन करायला लागतं, मसल गेन करायला लागतात. नंतर मग रिप करायला लागतं. जेव्हा कॉम्पिटिशन जवळ येते तेव्हा ते रिप करावं लागतं. त्यासाठी म्हणजे वर्कआउटचं जे शेड्यूल असतं ते चेंज होत असतात. स्टार्टिंगला आम्हाला रेपिटेशन कमी असतात आणि जेव्हा कॉम्पिटिशन जवळ येते तेव्हा हाय रेपिटेशनमध्ये तर खलास. अच्छा, असं असतं. स्टार्टिंगला पण तो 2 तास तरी 2.5 तास कधी जास्त होतात. मग ते पोझिंग प्रॅक्टिस असते, फ्लेक्सिबिलिटीची म्हणजे पाहिजे असते त्याच्यासाठी, कारण मसल्स पूर्ण ते ओपन झाले पाहिजे, त्याचे सेपरेशन चांगले दिसले पाहिजे, ह्याची सगळे प्रॅक्टिस करावी लागते. त्या म्हणजे 2-2.5 तास तर मी जिममध्ये आली की 3 तास मी बाहेर जातच नाही. अच्छा, तू ज्या पद्धतीचं वर्कआउट करतेस किंवा ज्या पद्धतीचं स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतेस ते किती वर्षापासून करतेस? म्हणजे तू मला सांगितलंस की तू 18 अंडी खातेस, एग व्हाईट्स खातेस, भूक लागली की तू फक्त एक स्वीट पोटॅटो खाशील किंवा चिकन खाशील. मग हे जे आहे इतरांसारखं नॉर्मल जेवण न जेवता फक्त सॅलड्सवर वगैरे जगणं, हे तू किती वर्षापासून फॉलो करतेस? ह्याच्यामध्ये प्रोसिजर असतात. बॉडीच्या वर्कआउट आणि त्याचं डाएट हे दोन्ही पण मॅच झालं पाहिजे. ॲक्च्युली जेव्हा आम्ही गेनिंगवरती असतो, गेनिंग म्हणजे मसल्स गेनिंगवरती असतो, तेव्हा आमचं डाएट वेगळं असतं. आणि जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन जवळ येते तेव्हा डाएट वेगळे असतं आमचे. म्हणजे 2 प्रकारचे डाएट असतात. कॉम्पिटिशन मी चालू झाली तेव्हा मी स्टार्ट करते. जशी मला माहिती पडतं की आता कॉम्पिटिशन आहे, मी स्टार्ट करते. बिंग अ सिंगल मदर तुझ्यासाठी हे सगळं कोपअप करणं किती महत्त्वाचं आहे आणि कशी कोपअप करतेस या सगळ्या गोष्टी? जिम लाईनमध्ये किंवा मी या बॉडी बिल्डिंगमध्ये यायच्या आधी माझी मुलगी माझ्याबरोबरच असायची. तिला रोज सकाळी शाळेत घेऊन जायचं, म्हणजे रोज एक घरची मम्मी असते तसंच सेम रेग्युलर चाललेलं. आणि जेव्हा मी या लाईनीमध्ये आली तर मला माहिती होतं की मला फुल डे माझा बिझी मी झाल्याशिवाय मी हिच्यासाठी माझ्या मुलीसाठी मी काहीच प्रिपेअर करू शकत नाही आहे. कारण मुलगी म्हणजे फटाफट मी बघता ती आता 14 वर्षाची झाली आणि तिला म्हणजे सिक्युअर चांगलं किंवा आमचा एरिया मी जिथे राहते मला तो एरिया म्हणजे तो चांगला नाही आहे. तो एक स्लम एरिया सारखाच आहे तो पण. तर मला त्या म्हणजे ज्या माहोलमध्ये मी मोठी झाली मला तिच्या
माझं माइंड वेगळं होतं, पण आताची मुलं कशी तेवढी माहीत नाही मला की मुलगी कशी होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे की ते मुलींसारखं असं लाजणं असं काय होणार आहे. म्हणून मला तिला प्रिपेअर करायचं होतं. पहिला आधी स्टार्टिंगला तिला जेव्हा ती लहान असायची तेव्हापासूनच मी तिला असं ते मम्माची गोदी पाहिजे किंवा मम्माच पाहिजे असं नाही करून ठेवलं. तिला एकदम फ्रीडम ठेवलं मी. आज एक लेडी बॉडी बिल्डर म्हणून तुझी ओळख निर्माण झाली आहे. मी मराठीच्या प्रेक्षकांना तू काय समस्त महिला वर्गाला काय संदेश देशील? माझ्या ज्या लग्नाचा जो पिरियड होता ना त्यापासून आजपर्यंत माझा जो एक्सपिरियन्स आला, म्हणजे मला जे स्ट्रगल आलं त्याच्यामध्ये मला असं वाटतं, म्हणजे तेव्हा पण मला अशा लेडीजला मला ॲक्च्युली संदेश द्यायचा आहे ज्या स्वतःला कमजोर आणि कमी समजतात. त्या की लेडीज कधीच कमजोर नसतात आणि त्यांच्यामध्ये एवढी पॉवर असते ना. ॲक्च्युली जर माइंडमध्ये तुम्ही घेतलं की मला हे करायचं आहे, कोणतीही गोष्ट म्हणजे मनामध्ये घेतली तर ते केल्याशिवाय सोडायचंच नाही. आणि ह्यासाठी फक्त माइंड प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती जरी एक दिला ना तर 4 देऊन त्याला हकलून लावायला पाहिजे. म्हणजे स्त्री कुठल्याही क्षेत्रात स्वतःला करून टाकायचं. म्हणजे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन असेल तर आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकते, अगदी बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात सुद्धा. ह्याचंच उदाहरण म्हणजे बॉडी बिल्डर नताशा प्रधान. आजच्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा फक्त मी मराठी न्यूज.